जय शिवराय मित्रांनो, माझं नाव सारंग माडगुळकर आणि मी कॅलगरी कॅनडाहून बोलत आहे। गेल्या 20 वर्षापासून मी इथे कॅनडात राहतोय आणि माझी एक छोटी कंपनी आहे, पण हल्ली कोविडच्या काळामध्ये मी रिटायर झालो। गेल्या 30 वर्षापासून मराठा आरक्षणाचा विषय पेंडिंग आहे, आपणास माहित आहे। मात्र या आरक्षणावर तुम्ही आता विसंबून राहू नका, कारण केंद्रात मोदी सरकार आहे आणि राज्यात फडणवीस सरकार आहे आणि हे दोन्ही सरकार तुम्हाला कुठलेही आरक्षण वगैरे काही देणार नाहीत। जे ओबीसीचं आरक्षण आहे ते पण त्यांनी काढून घेतलं, तर मराठा आरक्षणाचा विषय तर बाजूलाच राहिला। मग आता तुम्ही म्हणाल की मला नेमकं काय म्हणायचंय, तर माझं म्हणणं हे आहे की या असल्या आरक्षणावर विसंबून न राहता आपल्याला आता स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे। या संबंधामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची एक घोषणा मला तुम्हाला सांगायची आहे। 350 वर्षापूर्वी त्यांनी ती घोषणा केली, अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा। आणि त्यांनी त्यावेळेस ते करून दाखवलं होतं। त्याच धर्तीवर प्रवीणदादा गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून एक घोषणा केली आहे, अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक आपला। आणि या संकल्पनेच्या आधारावर प्रवीणदादा गायकवाड संभाजी ब्रिगेडच्या संघटने थ्रू मराठ्यांना मार्गदर्शन करतायत, नोकऱ्या मिळण्यासाठी आणि रोजगार उपलब्ध करण्यासाठी, उद्योगधंदा करण्यासाठी ते प्रोत्साहन देत आहेत। फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतात आणि जगाच्या बाहेर जे उद्योगधंद्यासाठी, नोकरीसाठी ज्या संधी आहेत त्याचं मार्गदर्शन ते गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत। येत्या 28 डिसेंबरला पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेडचं रौप्य महोत्सवी अधिवेशन होत आहे। माझी सर्व युवक आणि युवतींना नम्र विनंती आहे की त्यांनी या रौप्य महोत्सवाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं आणि त्या लोकांशी कनेक्ट व्हावं। प्रवीणदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आपणास जगभरातल्या या संधी उपलब्ध होतील। या संबंधी मला एक गोष्ट सांगायची आहे की इथं कॅनडामध्ये गुजराती लोक आणि शीख लोक यांचं खूप मोठं प्राबल्य आहे आणि ते उद्योगधंद्यामध्ये उतरलेले आहेत आणि ते खूप श्रीमंत आहेत आणि सक्सेसफुल झालेले आहेत। त्या मानाने मराठी माणूस मागे पडतोय। तेव्हा आता तिथे आपल्या इथे महाराष्ट्रातल्या रोजगार नोकरीवर जर तुम्ही विसंबून राहिले आणि त्या नोकऱ्यांसाठी मोदी सरकारवर आणि फडणवीस सरकारवर जर तुम्ही विसंबून राहिले तर तुम्हाला काहीही मिळणार नाही। तर जगभरातल्या ज्या संधी आहेत उद्योगधंद्याच्या त्याचा विचार करा आणि ते करण्यासाठी प्रवीणदादा गायकवाड यांची संभाजी ब्रिगेड कार्यरत आहे, त्यांना तुम्ही कनेक्ट व्हा। जय शिवराय।